आज सत्यांना करू द्यावे हे निष्ठ हो. कोण राजे वज्रभाऊ? कोण राजे वज्रभाऊ? अशा तऱ्हेचे शब्द दरबाराच्या द्वारावर येऊ लागले. पण असं करावं, पुढं व्हावं. कोण अजून चुकाचा इथपर्यंत आले नाही ते स्वतः पाहावं आणि त्यांचा आदर व्यक्त करावं हेच यावे उचित ठरेल. अनोळखी व्यक्ती नमो नमः नमो नमः नमो नमः नमो नमः. राजे वज्रभाऊ, या तुमच्या भरल्या राज दरबारात या पद्मासुराचा तुम्ही यथाचित स्वागत केलात. याबद्दल धन्यवाद. हा पद्मासुर तुम्हाला म्हणजे आपलं नाव पद्मासुर. माता उन्हाच्या ठिकाणी ज्याचं वास्तव्य तोच पद्मासुर तुमच्या समोर उभा आहे. म्हणजे पाताळ उन्हाच्या ठिकाणी आपण वास्तव्य करता आणि पाताळ लोकीचा त्याग करू या मृत्यू लोकांच्या ठिकाणी आपलं आगमन झालंय. आम्ही आपलं स्वागत केलंय. त्या म्हणूनच म्हणतो या बसा या आसनावर विराजित व्हा. शंभर तुमचा बसा म्हणतोय आमच्या नावे. ज्ञानेश्वर, एकच प्रश्न आमच्या मनाच्या ठिकाणी यावेळी उत्पन्न होतोय. प्रश्न असा कोणता? तो प्रश्न कोणता असेल तर मृत्यू लोकांचा त्याग करून यावेळी या मृत्यू लोकांच्या ठिकाणी आपण पाताळ भुवनाचा आपण त्याग केला. सांगा आणि कशासाठी? क्षणभर आम्ही आमच्या वस्ती स्थानाचा त्याग केला आणि या मरण भूमीपर्यंत आलोय. राजे, काय ते कोणत्याही कारणाशिवाय कुठलीही क्रिया केव्हाही घडत नसते. होय, सत्यता आहे. प्रत्येक क्रियेला कारण नावाचा शेपूट मागवून जोडलेलं नसतं आणि म्हणून एक योग्य कारण आमच्या नेत्रासमोर ठेवून आम्ही तुमच्यापर्यंत आलो आहोत. काय तुमच्यापर्यंत आलो आहोत. म्हणजे इथं येण्याला काहीतरी प्रयोजन कारण आहे. प्रयोजन आहे आणि त्या प्रयोजनात आपलं येणं इथपर्यंत झालंय. मग सांगा राजकारणाला आपली कोणती या पद्मासुराची एकच इच्छा आहे. काय ती? तुमच्या म्हणे खुशी पुरत तुमच्या खुशी केलात. व्हिडिओ बघायची करते चांगली करते मी बोलते. असा आमच्या कर्णपटलावर येतात क्षणी तुमच्यापर्यंत आम्ही धाव घेऊन आलो आहोत. म्हणजे आमच्या खुशीला जन्माला आलेली आमची कन्या लतिका आणि त्या लतिकेबद्दल तुमच्या कर्णपटलावर काही गोष्टी आल्या आणि त्यामुळे तुम्ही इथपर्यंत आलात. मग ज्ञानेश्वर, मला सांगावं अशा कोणत्या गोष्टी तुमच्या कर्णपटलावर आल्या आणि त्याची पूर्तता करण्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलात? कन्यामध्ये परक्याचं धन असतं. होय, सत्यता योग्यच वेळी ते परक्याच्या घरी गेल्याच्या नंतर बापाच्या मस्तकावर असणारं जबाबदारीचं ओझं म्हण हलके होतात. होय, खरं आहे. आणि ते तुमच्या मस्तकावरचं ओझं हलकं करण्यासाठी मी इथपर्यंत आलो. अरे वा, ती तुमची सुंदर कन्या म्हणजे लतिका. हा ना, त्या लतिकेचा हात या पद्मासुराच्या हाती द्या आणि कन्यावरून तुम्ही शाबास. पद्मासूर, तुमच्या ठिकाणी तुम्ही योग्य आहात, मी नाही म्हणत नाही. पण आम्ही राहतोय ते मृत्यू लोकात, तुम्ही राहतोय ते पाताळ. शूरवीर युवराज राज करते त्या मृत्यू लोकांच्या ठिकाणी वास्तव्य करत असता एखाद्या दानवेश्वराला आम्ही आमची कन्या का म्हणून द्यावी? ज्याप्रमाणे तुम्ही मरणभूमीचे राजकर्ते आहात त्याचप्रमाणे हा पद्मासुर सुद्धा सप्त पाताळाचा राजा आहे. ज्याप्रमाणे तुमच्याजवळ तुमचे मंत्री आहेत, तुमच्यापाशी धन आहे, ऐश्वर्य आहे, सुख समाधान आहे, त्याप्रमाणे राजकर्ते म्हणून आमच्या तुझ्या जीवनात सर्व सुख संपन्न आहे. पद्मासूर, तुमच्या त्या कन्येला
तुमची कन्या दुःखात जाणार नाही याची जबाबदारी आम्ही घेऊ. पद्मासूर शौर्य सामर्थ्य आणि पराक्रम आमच्या ठिकाणी वास्तव्य करताय, परंतु लतिका ही आमची कन्या आहे आणि तिचं बरं वाईट हे कुठं आहे ते आम्हाला सर्वस्वी ज्ञात आहे. कन्या आमची असल्यामुळं तिचा विवाह पुण्याशी करावा याचा सर्वस्वी अधिकार आमचा आहे. एवढा तुमचा नवरा तुमच्या दारापर्यंत चालून आलाय आणि तोच वर जर तुम्ही नाकारत असाल तुम्ही दुर्भाग्य आहे असं मला म्हणावं लागेल. कदाचित तसंही असेल पद्मासूर, पण आमच्या मनाशी आम्ही ठेप धरलेला आहे. मध्य मानवालाच आम्ही आमची कन्या देणार आणि कन्यादानाचं पुण्य पदरी पाडून घेणार. एखाद्या दानवेश्वराला एक आपली कन्या देण्याचा झालेला नाही. तुम्ही जर परत मानवाला तुमची कन्या देत असाल आमच्या शौर्याच्या आधारे आमच्या पराक्रमाच्या आधारे आज तुमचा नियम पायदळी तुडवून तुमच्या कन्यावर जबरदस्ती करून मला बंधनात लागेल. तुम्ही देवतांनी दिलेला नियम पायदळी सोडण्यासाठी सिद्ध होता एवढं लक्षात ठेवा. देवतांनी स्वर्ग सुख उपभोगावं, तुम्ही दानवादी पाताळ लोकीचा उपभोग घ्यावा आणि आम्ही मर्त्य मानवाने या मृत्यू लोकांच्या ठिकाणी वास्तव्य करावं असा आजपर्यंतचा नियम. तो नियम कुठंतरी तुम्ही पाहिजे. ज्या देवतांचे तुम्ही शब्द वापरलात ते देवता आमचे वैरी आहे. वैराला देण्यासाठी आम्ही दानव तत्पर नसतो. तुम्हा मरत मानावर संकट आणून आमचा वैरी आमच्या चरणावर हे कनिष्ठतेनं त्या वैकुंठीच्या नारायणाची आम्ही भक्ती केली, अर्थात माझ्या देवाचा शत्रू तो स्वतःचा शत्रू बनून यावेळी तुमचा प्रतिवैरी म्हणून हा